यशश्री शिंदे या अवघ्या 22 वर्षीय तरुणीचे दाऊद या नराधमानं तुकडे तुकडे केले। ही घटना घडली आणि समस्त देश हादरून गेला। तेव्हा गुन्हेगारीच्या पटलावर उरण तालुक्याची सर्वाधिक चर्चा झाली। या घटनेत राजकीय हस्तक्षेप, पोलिसांची संदिग्ध भूमिका, पीडितेला न्याय देण्यात होणारा उशीर यामुळे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह उमटलं ते फक्त आणि फक्त उरणच्या पोलीस प्रशासनावर। त्यामुळेच की काय उरणमध्ये एकही वरिष्ठ पोलीस निरीक्षक काही महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकले नाहीत। जय घरत या राजकीय वरदहस्त लाभलेल्या तरुणांना उरणच्या पती-पत्नीला आपल्या बड्या कारनं उडवलं आणि जीवे ठार मारलं। ही घटना अजूनही कोणत्याच उरणकराच्या मनातून पुसली गेली नाही। त्यातच आता पुन्हा उरणमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास द्रोणागिरी देवकृपा बस स्टँड जवळ देवकृपा चौकात उरण पनवेल रोडवर एकविरा पानपट्टी समोर उरणकडून येणाऱ्या भरधाव होंडा सिटी कारने 4 ते 5 जणांना उडवीत नेलं। तसंच समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या 7 ते 8 दुचाकी स्कूटीवर बसलेल्या एका व्यक्तीस उडवून हातगाडीलाही उडवून चालकानं घटनास्थळावरून गाडी घेऊन पळ काढला। हा संपूर्ण हिट अँड रनचा थरार येथील सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। हा भयानक अपघात करणारी कार ही हरियाणा पासिंगची आहे। ही कार उरण UES शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमची मुलगी इशिका दहिया ही 23 वर्षीय तरुणी चालवत असल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे। आता ही केस ड्रिंक अँड ड्राईव्हची आहे का याबाबत सीसीटीव्ही चेक करून पोलीस तपास करत आहेत। मात्र इशिका दहिया हिनं अत्यंत भरधाव वेगात आणि वेड्यावाकड्या पद्धतीनं ही कार चालवत येऊन हा अपघात केल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत असल्याचं वृत्त सूत्रांमार्फत मिळालं आहे। अपघाताच्या वेळी तिच्यासोबत तिचा एक मित्र असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। असे अपघात सतत होत राहिले तर आपलाही नंबर अशा चुकीच्या पद्धतीनं ड्राईव्ह करणाऱ्यांमुळे लागणार अशी भीती आता उरणची जनता व्यक्त करत आहे। उरण पोलिसांनी दुसऱ्या दिवशी उशिरा याबाबत गुन्हा नोंद केलाय। त्यानुसार वाहन चालकावर हयगईनं वाहन चालवल्याबद्दल BNS अंतर्गत 125, 125 अ, 324-4 तसंच मोटर वाहन 1988 अंतर्गत 134 अ आणि ब या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय। या घटनेचा विचार करता न्याय मिळवण्याची पीडित व्यक्ती खटपट तरी करतात का याबाबत संशय व्यक्त होतो। जखमी झालेला व्यक्ती परस्पर मॅनेज झाल्याची चर्चा होत आहे। पोलिसांना या प्रकरणाची कोणतीही तक्रार अद्याप दाखल झाली नाही। राजकीय वरदहस्त असलेले काही दलाल अथवा कथित मांडवली बादशाह पोलिसांच्या अपरोक्ष हे प्रकरण परस्पर निकाली लावत असल्याची चर्चांना उरणमध्ये उधाण आलंय। येथील गुन्हेगारांना कोणतं भय उरले की नाही असा प्रश्न पडावा अशा घटना उरण तालुक्यात सातत्याने घडत आहेत। याला जबाबदार नेमकं कोण आहे असा सवाल आता उरणच्या जनतेला पडला आहे। वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।